हाय फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काही असे कन्फ्युजिंग इंग्लिश वर्ड्स जेणेकरून आपल्याला स्पोकन इंग्लिशमध्ये म्हणजे जेव्हा आपण समोरच्याशी इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको की एक्झॅक्टली आपल्याला कधी कुठला शब्द हा वापरायचा आहे, किंवा जर कोणी तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलतंय आणि त्याने जर त्या शब्दाचा वापर केला तर तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको। त्यासाठी आज आपण जे काही कन्फ्युजिंग इंग्लिश वर्ड्स आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, नक्की शेवटपर्यंत बघा। सो बेसिकली इंग्लिशमध्ये आपल्याला काय एवढं कन्फ्युजन होतं, कारण इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचे स्पेलिंग जे आहे ना ते एकदम सेम आहे, त्यांचे उच्चार सेम आहे, पण त्यांचे 3 ते 4 वेगळे अर्थ निघतात। किंवा मग असे काही वेगळे शब्द आहेत ज्यांचे उच्चार सेम आहेत। बघा, प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार सेम आहे पण त्यांचं मीनिंग वेगळं आहे आणि त्यासोबतच त्यांचं स्पेलिंग सुद्धा एकदम डिफरंट आहे। जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देते, नो हा जो शब्द आहे ना ह्याचा तुम्ही उच्चार बघा, इट्स नो, तर त्याच प्रकारे त्याचं स्पेलिंग 2 आहेत। KNOW नो वेगळा आहे आणि NO नो हा वेगळा आहे। आणि इंग्लिशमध्ये असे बरेच काही शब्द आहेत ज्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं। जसं मराठीमध्ये एक शब्द आहे बघणे, तर बघण्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? लुक, सी की वॉच। एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये जेव्हा आपल्याला वाक्यरचना जी आहे ती करायची असते तेव्हा एक्झॅक्टली आपण लुक म्हणणार, त्या वाक्यामध्ये सीचा वापर करणार की वॉचचा वापर करणार। एक्झॅक्टली कधी कुठला शब्द वापरायचा आहे तेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपला पहिला शब्द आहे लूज, आणि या ठिकाणी लूजचे 2 स्पेलिंग आहेत, LOOSE लूज आहे आणि एक आहे LOSE। LOOSE लूज म्हणजे सैल, लूज म्हणजे सैल। तुम्हाला एखादा जर शर्ट आहे तो एकदम सैल होत असेल, एकदम ढिला होत असेल तर त्याला आपण म्हणतो लूज, LOOSE लूज। लाईक आय बॉट दिस कुर्ती यस्टरडे बट इट डझंट फिट, इट्स लूज। एक साईज अप जेव्हा तुम्ही कपडे घालता तेव्हा ते कपडे कसे असतात? ते कपडे एकदम सैल असतात, दे आर लूज। आणि त्याच प्रकारे LOSE लूज म्हणजे हरवणे किंवा गमावणे, त्याचे 2 आहेत बघा अर्थ, हरवणे आणि गमावणे। आय डोंट वॉन्ट टू लूज यू, आपण म्हणतो ना मला तुला गमवायचं नाही आहे, आय डोंट वॉन्ट टू लूज यू। त्याच प्रकारे आय एम ट्राईंग टू लूज वेट, लूज वेट, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर यू लूज वेट, आणि त्याच प्रकारे वाढवायचं असेल तर यू गेन वेट। ओके, तर LOOSE लूज म्हणजे सैल आणि LOSE लूज म्हणजे हरवणे किंवा गमावणे। पुढचा शब्द आहे पीस, PEACE पीस म्हणजे शांतता आणि PIECE पीस म्हणजे तुकडा। PEACE पीस इज शांतता। मेडिटेशन लीड्स टू इनर पीस म्हणजे ध्यानधारणा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला एक मानसिक शांतता मिळते, तर त्याला आपण म्हणतो पीस, PEACE। आणि त्याच प्रकारे अ पीस ऑफ केक म्हणजे केकचा एखादा तुकडा, PIECE पीस इज अ तुकडा। आय ड्रॉप द वास अँड इट ब्रोक इन टू पीसेस, मी वास खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले, सो तुकडे मीन्स पीसेस। PEACE शांतता आणि PIECE पीस म्हणजे तुकडा। नेक्स्ट आहे डेझर्ट, डेझर्ट, तर इकडे तुम्ही बघू शकता DESSERT, डेझर्टचा जो उच्चार आहे तो डेझर्ट नसून डिझर्ट आहे, डिझर्ट। तुम्हाला डी बोलायचं आहे, ड नाही बोलायचं आहे। डिझर्ट म्हणजे जेवणानंतर आपण जो काही गोडाचा पदार्थ खातो त्याला आपण म्हणतो डिझर्ट। माय फेवरेट डिझर्ट इज वनिला आईस्क्रीम, तुम्हाला उच्चाराकडे लक्ष द्यायचं आहे, डिझर्ट, माय फेवरेट डिझर्ट। आणि त्याच प्रकारे DESERT ज्याच्यामध्ये फक्त एकच S आहे त्याचा उच्चार होणार डेझर्ट, डेझर्ट, त्याचा अर्थ आहे वाळवंट। खूप सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी, SS
DESSERT डिझर्ट म्हणजे गोडाचा पदार्थ. आणि त्याच प्रकारे DESERT डेझर्ट म्हणजे वाळवंट. सहारा डेझर्ट इज लोकेटेड इन आफ्रिका. सो डेझर्ट म्हणजे वाळवंट आणि डिझर्ट म्हणजे गोडाचा पदार्थ. नंतरचा आपला शब्द आहे रेड. रेड. सो RED रेड आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेड म्हणजे लाल, जो एक रंग आहे. लाईक आय स्टॉप्ड ॲट द रेड लाईट. आय स्टॉप्ड ॲट द रेड लाईट म्हणजे ट्रॅफिक सिग्नलवर जेव्हा लाल लाईट लागते तेव्हा मी थांबते. सो बेसिकली रेड म्हणजे सिम्पल आहे लाल रंग. आता तुम्ही म्हणाल की इकडे बाजूला रीड लिहिलं आहे, READ रीड लिहिलं आहे. हो, बरोबर आहे. READ ला आपण रीड सुद्धा उच्चारतो आणि रेड सुद्धा उच्चारतो, कारण रीड जो आहे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे वाचणे, आणि रेड जो आहे हा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सुद्धा आहे जो पास्ट टेन्समध्ये आहे. लाईक वाचणे किंवा मग वाचून होणे पास्ट टेन्स आहे. आय रेड ॲन इंटरेस्टिंग बुक येस्टरडे. काल मी एक खूप इंटरेस्टिंग बुक वाचलं रेड, पण त्याचं स्पेलिंग काय आहे लिहिताना READ. सो इट डिपेंड्स ऑन द सेंटेन्स की तुम्ही या शब्दाचा उच्चार कोणत्या प्रकारे करणार आहे. सो रेड RED म्हणजे लाल रंग आणि READ पास्ट टेन्समध्ये त्याचा उच्चार आहे. रेड म्हणजे वाचणे किंवा मग वाचून होणे. आता मी जो शब्द सांगेन तो नीट ऐका. नीट ऐका हा जो मराठी शब्द आहे ना, ह्याला इंग्लिशमध्ये 2 वर्ड्स आहेत, हिअर आणि लिसन. हिअर आणि लिसन. मग एक्झॅक्टली मी आता जे म्हणाले नीट ऐका, तर हिअर येणार का लिसन येणार त्याचं कन्फ्युजन आता आपण क्लिअर करूया. बघा, हिअर म्हणजे सुद्धा ऐकणे, लिसन म्हणजे सुद्धा ऐकणे. पण रँडमली जेव्हा तुमच्या कानावर नकळतपणे एखादा आवाज येतो आणि तुम्ही ते ऐकता किंवा तुम्ही तो आवाज ऐकत नाही, पण तो आवाज तुमच्या कानावर पडलेला आहे, तर त्यावेळेस यू हिअर. लाईक जेव्हा बाहेर वीज वगैरे चमकते तेव्हा जो आवाज येतो तो तुमच्या कानांवर पडतो आणि तेव्हा तुम्ही तो आवाज नकळतपणे ऐकता. That means you hear. Did you hear the thunder last night? Did you hear the thunder last night? अचानकपणे विजांचा जो आवाज आहे तो तुमच्या कानांवर आलेला आहे एकदम रँडमली, तेव्हा तुम्ही कुठला शब्द वापरणार? तुम्ही हिअर हा शब्द वापरणार. आणि त्याच प्रकारे लिसन म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने फुल कॉन्सन्ट्रेशनने समोरची व्यक्ती जे काही सांगते ते तुम्ही ऐकताय त्यावेळेस यू लिसन. जसं मी तुम्हाला आता मगाशी म्हणाले नीट ऐका म्हणजे तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन मी काय बोलते ते ऐका. दॅट मीन्स लिसन टू मी. आय ॲम लिसनिंग टू यू म्हणजे तू जे काही बोलतेस ते मी ऐकते. त्याच प्रकारे अ डॉक्टर कॅन लिसन टू युअर हार्टबीट. सो हिअर म्हणजे रँडमली तुमच्या कानावर एखादा आवाज आलाय, तुम्ही तो ऐकलाय. आणि लिसन म्हणजे तुम्ही लक्ष देऊन समोरची व्यक्ती जे काही सांगते किंवा जो काही आवाज तुम्हाला येतोय तो एकदम तुम्ही एकाग्रतेने फोकसने कॉन्सन्ट्रेशनने ते ऐकताय, त्यावेळेस यू लिसन. आता मला ऐकण्यासोबतच तुम्ही माझा व्हिडिओ बघताय सुद्धा, म्हणजे सी येणार की लुक येणार की वॉच येणार. एक्झॅक्टली या तिघांमध्ये फरक काय आहे आणि कधी कोणत्या वेळेस कुठला शब्द आपल्याला वापरायचा आहे हे आता आपण बघूया. बघा, सी म्हणजे काय? तर सी म्हणजे रँडमली जेव्हा तुम्ही इकडे तिकडे नजर टाकता आणि जी कुठली वस्तू जी काही गोष्ट तुम्हाला दिसते तुम्ही ती गोष्ट बघता, दॅट मीन्स यू सी. कॅन यू सी दॅट साईन? तुम्ही समोरच्याला म्हणताय कॅन यू सी दॅट साईन. त्यानंतर ही कांट सी अ थिंग विदाऊट हिज ग्लासेस. ही कांट सी अ थिंग म्हणजे विदाऊट चष्मा त्याला काहीच दिसत नाही. एखादी पर्टिक्युलर डिरेक्शन नाही आहे, तुम्ही रँडमली आजूबाजूला जे काही आहे त्याच्याबद्दल बोलतायत. नॅचरली तुमच्यासमोर जे काही आहे
यू सी विदाउट थिंकिंग अबाउट इट, विदाउट थिंकिंग अबाउट इट. त्याच प्रकारे जेव्हा आपण लुक म्हणतो तेव्हा एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये आपण बघतो किंवा समोरच्याला सांगतो की एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये बघ, लाईक लुक ॲट दॅट पिक्चर, लुक ॲट दॅट पिक्चर. तुम्ही स्पेसिफिकली त्या पिक्चरकडे त्या व्यक्तीला बघायला सांगताय विथ फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन, जसं आपलं हिअर आणि लिसनमध्ये होतं. यू लुक टू फोकस अँड कॉन्सन्ट्रेट ऑन समथिंग एखाद्या पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये, लाईक लुक हिअर, इकडे बघ, माझ्याकडे बघ, लुक ॲट मी. तर आता तुम्ही म्हणाल की हा जर लुक असेल तर मग वॉचचा मिनिंग काय आहे? तर बेसिकली वॉचचं कसं आहे माहिती आहे का, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती ॲक्शनमध्ये आहे म्हणजे ती मूविंगमध्ये आहे, तेव्हाच तुम्हाला वॉच या शब्दाचा वापर करायचा आहे. आता बघा, आपण टी व्ही बघतो, यूट्यूबवर व्हिडिओज बघतो किंवा लहान मुलं खेळत असतील त्यांना खेळताना आपण बघतो. हे सगळे मूव्हिंग आहेत, हे सगळे ॲक्शनमध्ये आहेत. त्यावेळेस तुम्हाला वॉच या शब्दाचा वापर करायचा आहे. लाईक दे आर वॉचिंग टेलिव्हिजन, यू आर वॉचिंग माय यूट्यूब व्हिडिओज. ओके, they are watching television, they are watching YouTube movies, they are watching movies on YouTube, they are watching Instagram reels. तर अशा प्रकारे ॲक्शनमध्ये, मूविंगमध्ये काहीतरी आहे आणि तुम्ही बघताय, त्यावेळेस वॉचचा वापर तुम्हाला करायचा आहे. पुढचा शब्द आपला आहे आयडल. आयडल, IDLE, आयडलचा मिनिंग आहे आळशी. IDLE म्हणजे आळशी, एखादी रिकामटेकडी व्यक्ती. अँड आयडल मॅन कांट मेक एनी प्रोग्रेस, एक आळशी व्यक्ती जी आहे ती तिच्या आयुष्यामध्ये काहीच प्रगती करू शकत नाही. सो IDLE मीन्स आळशी. आणि त्याच प्रकारे दुसरा आयडल म्हणजे IDOL, ज्याचा अर्थ आहे मूर्ती. आयडल म्हणजे मूर्ती. आणि थर्ड मिनिंग जो आहे तो आहे आदर्श व्यक्ती. आदर्श व्यक्ती, तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे? हु इज युअर आयडल? आपण विचारतो बघा समोरच्याला, हु इज युअर आयडल, हु इज युअर आयडल, म्हणजे तुमच्या नजरेत अशी कोणती बरं आदर्श व्यक्ती आहे? व्हॉट वुड यू डिस्क्राईब युअर आयडल ॲज? तुम्ही तुमच्या आयडलचं वर्णन कसं कराल बरं? तुमचा आयडल म्हणजे तुमची आदर्श व्यक्ती जी आहे ती कशी असायला पाहिजे एक्झॅक्टली? तर या ठिकाणी आयडलचे 3 मिनिंग आहेत. IDLE आयडल म्हणजे आळशी, IDOL आयडल म्हणजे मूर्ती किंवा मग आदर्श व्यक्ती. पुढचा शब्द आपला सोप्पा आहे नो. नो, KNOW, नो म्हणजे माहीत आहे आणि NO म्हणजे नाही. एकदम सोपं. आय नो व्हॉट यू वॉन्ट टू से. तर इकडे KNOW आहे, आय नो, मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे. देअर इज नो मिल्क इन द फ्रीज, फ्रीजमध्ये दूधच नाही आहे. NO, नो. तर KNO, नो म्हणजे माहीत आहे आणि NO, नो म्हणजे नाही. अँड आर लास्ट पेअर ऑफ वर्ड इज ब्रॉट आणि बॉट. ब्रॉट आणि बॉट. तर बघा, ब्रॉट हा जो शब्द आहे ना, हा एक वर्ब आहे आणि हा वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे. सिम्पल भाषेत मी तुम्हाला सांगते, वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे आणि त्याचा फर्स्ट फॉर्म आहे ब्रिंग, म्हणजेच ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. आणि त्याच प्रकारे बॉट जो आहे हा सुद्धा वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे आणि त्याचा फर्स्ट फॉर्म आहे बाय. बाय, बॉट, बॉट, ब्रिंग, ब्रॉट आणि ब्रॉट. तर आपला लास्ट पेअर ऑफ वर्ड आहे ब्रॉट आणि बॉट. बघा, ब्रॉट जो आहे ना हा वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे आणि त्याचा फर्स्ट फॉर्म आहे ब्रिंग. दॅट इज ब्रिंग, ब्रॉट आणि ब्रॉट. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट म्हणजे आणलं. आणलं, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं, मी त्याच्यासाठी गिफ्ट आणलं, मी त्याच्यासाठी केक आणला. यू ब्रॉट, यू ब्रॉट, आय ब्रॉट. त्याच प्रकारे बॉट जो आहे, BOUGHT, बॉट जो आहे हा सुद्धा वर्बचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे आणि याचा फर्स्ट फॉर्म आहे बाय. बाय, BUY, बाय. दॅट इज बाय, बॉट आणि बॉट. बाय, बॉट, बॉट म्हणजे पैसे देऊन जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, दॅट इज यू बाय.
आणि तेच पास्टमध्ये बोलायचं असेल तर बॉटचा वापर होतो. जसं की आय बॉट अ न्यू कार लास्ट वीक. आय बॉट अ न्यू कार लास्ट वीक. मागच्या आठवड्यात मी एक नवीन गाडी विकत घेतली. ही बॉट द बुक फ्रॉम अ सेकंड हँड स्टोर. एका सेकंड हँड स्टोअरमधनं त्याने ते पुस्तक विकत घेतलं, पैसे देऊन विकत घेतलं आहे ना, दॅट मीन्स ही बॉट इट. त्याने ते विकत घेतलं, ही बॉट इट. आय ब्रॉट हिम अ ग्लास ऑफ वॉटर. आय ब्रॉट हिम अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मी त्याला एक पाण्याचा ग्लास जो आहे तो आणून दिला. इन एक्सचेंज ऑफ मनी आहे का? नाही, मी त्याला फक्त पाण्याचा ग्लास आणून दिला. दॅट मीन्स आय ब्रॉट हिम अ ग्लास ऑफ वॉटर. ओके, बघा, आय बॉट अ गिफ्ट ॲट द शॉप. एका शॉपमध्ये मी एक गिफ्ट बाय केलं. आय बॉट अ गिफ्ट ॲट द शॉप अँड ब्रॉट इट टू द पार्टी. अँड ब्रॉट इट टू द पार्टी आणि मी ते पार्टीमध्ये घेऊन आले. आणि मी ते पार्टीमध्ये ते गिफ्ट जे आहे ते मी घेऊन आले. ब्रिंग, ब्रॉट. या ठिकाणी बॉट म्हणजे जेव्हा पैसे देऊन एखादी गोष्ट तुम्ही विकत घेता तेव्हा तुम्हाला बॉट म्हणायचं आहे. आणि एखादी गोष्ट तुम्ही कुठेतरी घेऊन जात आहे त्यावेळेस ब्रॉट या शब्दाचा तुम्हाला वापर करायचा आहे. सो हे होते इंग्लिशमधले काही कन्फ्युजिंग शब्द. तुम्हाला पण अजून काही असे शब्द आहेत जे कन्फ्यूज करत असतील इंग्लिशमधले तर ऑफकोर्स मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे रिलेटेड टू गोंधळ उडवणारे इंग्रजीचे शब्द. असे काही शब्द इंग्रजीमधले ज्यांचे 2पेक्षा जास्त अर्थ आहेत. असा व्हिडिओ जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर इकडे वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चेकआउट करायला विसरू नका, जेणेकरून तुमचं इंग्लिशमधलं जे कन्फ्युजन आहे ना ते अजून कमी होऊन जाईल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक मोठा लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपला चॅनल एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका त्या लोकांपर्यंत ज्यांना खरंच इंग्लिश शिकायचं आहे मराठीतून घर बसल्या एकदम फ्री ऑफ कॉस्ट. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.